उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांनी कर्जमाफी केली आणि इकडे राज्यामध्ये विरोधकांनी आवाज उठवत संघर्ष यात्रा काढली। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हाच विषय महत्त्वाचा ठरला। अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यांनी दणाणून सोडलं। आता सर्वसामान्य शेतकरी देखील अशीच मागणी करू लागलेला आहे, मात्र त्याने तर सरळ सरळ राज्य सोडण्याची भाषा केली आहे। काय आहे बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांची मागणी पाहूयात। आणि 10 ते 15-20 दिवसातून योगी सरकारला उत्तर प्रदेशमध्ये जर कळत असेल की शेतकऱ्याचं दुखणं काय आहे, कर्जमुक्ती ते करू शकतात, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अजून महाराष्ट्रात किती आत्महत्या हव्या आहेत, म्हणजे ते हे करणार आहेत, कर्जमुक्ती करणार आहेत। त्याच पद्धतीने कर्जमुक्ती जर महाराष्ट्राचं सरकार करत नसेल तर आमची ग्रामस्थांची, सावळावासियांची अशी माफक मागणी आहे की आमचं सावळा हे गाव उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट करावं। कर्जमाफी मिळणार नसेल तर आमचं गाव उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट करा, ही उद्विग्न मागणी आहे एका गावाची। बुलढाणा जिल्ह्यातलं सावळा वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत, ना पीक, ना पाणी, ना धंदा। 1-1.5-2 पोत्या सोयाबीन आली, तुरी 50 किलो 60 किलो आल्या। त्यावेळेस सर्व शेतकरी हवालदिल झाला, कर्जबाजारी झाला। आज भाव यावर्षी पीक चांगलं झालं, परंतु भाव नाही। सोयाबीन 2-2.5 हजारावर आली, तूर 4 हजारावर आहे। गेल्या वर्षी तूर 9-10 हजारावर होती, सोयाबीन 4-5 हजारावर होती। अर्ज केले, विनंत्या केल्या, आंदोलनही केली, पण सगळं काही व्यर्थ। पाणी नसल्यानं तर गाव कोरडं ठाक झालं। इथे असा स्पॉट आहे की 2 गावं इथे ओलुती खाली होतात, पूर्ण शिवार। त्याच्याकरता वन खातं त्याला आड येतं। प्रयत्न आम्ही खूप करतो, मंत्र्यापर्यंत जातो, उपोषणाला बसतो, पण कोणी आमची हाक घेत नाही। हात जोडून विनंती की आमची इथे डोंगरात धरण करा। धरण झालं म्हणजे 100% गाव आमचं ओलिती होतं। कुणीच ऐकत नसल्यानं गावानं एक अजब मागणी केली आणि प्रत्येकाचं लक्ष या गावाकडे वेधलं गेलं की आमचं सावळा हे गाव उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट करावं, जेणेकरून आम्हाला कर्जमुक्तीचा लाभ मिळेल। कर्जमुक्तीचा लाभ मिळणार म्हणजे आम्ही फार सुखी होणार आहे असं त्यातला भाग नाही, पण थोडासा का होईना आम्हाला हिंमत मिळेल, लढण्याचं बळ मिळेल असं आणि आम्ही परत शेती हा धंदा परत ताकदीनं करू। शेतमालाला दर नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नाही, नवे प्रकल्प मार्गी लागत नाहीत, पाणीही नाही, पैसाही नाही। पूर्वी स्थलांतरितांचे लोंढे उत्तर प्रदेशातनं महाराष्ट्रात यायचे, प्रवास उलटा होऊ नये याची काळजी सरकारनं वेळीच घ्यायला हवी। संदीप शुक्ला, ABP माझा, सावळा, बुलढाणा।